माझी भजना म्हणून या ठिकाणी हा नावाचा छंद प्राप्त झाला. मग काय झालं तर याच्यामध्ये एक आहे अजून या ठिकाणी कोणतं प्रमाण आहे. काय खातो आम्ही कासया सांगाती, खातो आम्ही कासया सांगाती, काय खातो आम्ही कासया सांगाती, खातो आम्ही कासया सांगाती, हे लागती या दोन प्रकारामध्ये घ्यायचं लक्षात ठेवा. पहिलं काय काय खातो ही चौधव आम्हाला राहिली नाही. आमची रचना ब्रह्ममय झालेली आहे. त्याच्यामुळं खारट तुरट आंबट तिखट गोड हे सगळं काही कळत नाही. लक्षात ठेवा या चवीच्या बाहेर आम्ही पडलेलो आहे. म्हणून काय झालेलं आहे ही वाचेला काय पाहिजे नेमकं या वाचेचं भोजन कशापासून होत आहे. तर या ठिकाणी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा गीतदासी. वाचेला फक्त एकच आवडत आहे ते म्हणजे नामाचा छंद आणि ती मला आवरायला तयार नाही. इतर छंद आम्हाला नकोय, इतर रस आम्हाला नकोय. मग नेमकं काय लक्षात ठेवा भोजनावर रुचकरता नाही, भोजन प्रिय नाही आणि भोजनाबद्दल या ठिकाणी प्रेम नाही आवड नाही. हा भाव तृप्तीचा पूर्ण झालेला आहे. मग नेमकं काय आवडतंय महाराजांना कशामुळे या ठिकाणी हा विषय आहे तर भोजन आवडत नाही म्हणून षडरस हे सोडून दिले. दुसरा विषय या ठिकाणी काय आवडतो तर विषय रस आवडतात का यद्यपि नाही. कधी कुठल्या विषयाची रचना केली का की मला या ठिकाणी व्यवस्थितरित्या वस्त्र प्रावरण म्हणजे कपडे असावे, व्यवस्थितरित्या भोजन असावं याचा विचार महाराजांनी कधी केला का कधीही केलं नाही. लक्षात ठेवा विषयाचं याचना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यद्यपि केली नाही. म्हणून काय केलं तर भक्तिरस या ठिकाणी प्रस्थापित केला आणि याच नाव आहे सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रानभरी. म्हणून रसमालयम रसमालयम तुम्ही थांबा रसमालयम अशा प्रकारचं जे आहे. म्हणून व्यासोचिष्ट जगतित्रय जे आपण म्हणतो की नाही म्हणजे काही व्यासाच्या मुखातून बाहेर आले याचा अर्थ त्यांच्या बुद्धीतून बाहेर आलं, त्यांच्या लेखणीतून बाहेर आलं. काय पिबत भागवतम पिबत भागवतम रसमालयम. हे भागवत तुम्ही श्रवण करताना ऐकताना पण ते नुसतं श्रवणाचे विषय राहू देऊ नका. तर पुढचा प्रसंग